नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बघता बघता अजून निवडणुकीच्या निकालाला महिना झालेला नाही, एवढ्यात ममता दिदी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष याचं जे विस्कटणं आहे, तुटून फुटून जाणं आहे, हे सगळ्याच राजकीय अभ्यासकांना आणि राजकारण्यांना चकित करून सोडणार आहे. की 4 मे पर्यंत, म्हणजे जवळजवळ 5 आठवड्यापूर्वीपर्यंत कोणाची अशी बिशात नव्हती सांगायची की ममता दिदी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होतील, निवडणूक हरतील, चौथ्यांदा परत ममता दिदीच मुख्यमंत्री होणार. हे राजकीय अभ्यासक विश्लेषकांपासून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात पण होतं. अर्थात भाजपच्या समर्थकांची गोष्ट सोडून द्या. माझ्यासारखा एक वेगळ्या पद्धतीने राजकारणाचं विश्लेषण करणारा माणूस सोडला तर कोणाला असं वाटत नव्हतं की ममता दिदी निवडणुकीत हरतील. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष इतका विस्कटून जाईल. अर्थात हे मी पण भाकीत केलेलं होतं, पण तरी इतकं छाती ठोकपणे बघता बघता 4-5 आठवड्यामध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष हा अक्षरशः देशोधडीला लागल्यासारखा होईल. पत्त्याचा बंगला, वाळूचा किल्ला कोसळावा तसं कोसळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, आणि तसं होतंय. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या धक्कादायक राजकीय घटना घडतात तेव्हा प्रामुख्याने राजकीय विश्लेषण करणारे पॉलिटिकल पंडित असतात, त्यांची भयंकर तारंबळ उडते. आणि म्हणूनच साधारणतः निकालानंतर 8-10 दिवसामध्ये ज्या कुरबुरी चव्हाट्यावर यायला लागल्या, रस्त्यावर ममता दिदी किंवा त्यांचा वारस म्हणून जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यावर देखील लोक हल्ले करायला लागले. त्यांच्या पक्षाच्या खासदार, आमदार यांची रस्तोरस्ती खिल्ली उडवली जायला लागली, त्यांच्यावर टोमणेबाजी व्हायला लागली. आणि त्यामुळे पक्षामधली चलबिचल ही पक्षापुरती आहे असं वाटत होतं. पण बघता बघता ज्या प्रकारे बंगालची जनता रिॲक्ट झालेली आहे निकालानंतर, त्याचा प्रभाव तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांच्यावर देखील पडलेला आहे. म्हणजे एक व्हिडिओ मी बघितला, मी सुद्धा चकित झालो. कालीघाट म्हणजे ममता दिदी जिथे राहतात त्यांच्या घरापासून जवळ एक खूप जुनं जागृत देवस्थान आहे काली मातेचं. तिथे अगदी काल परवा ममता दिदी गेल्या होत्या, आणि जिथे ममता दिदीला गेल्या गेल्या वाट करून दिली जायची ते सगळं बाजूला, त्यांच्याकडे तिथे मंदिरात जमलेले लोक, पुजारी ढुंकून बघायला तयार नव्हते. शेवटी एक तिथला एक महिला काय ती वॉचमन वगैरे आहे, सुरक्षा कर्मचारी, त्यांनी पुढे जाऊन लोकांना अडवलं आणि ममता दिदीला रस्ता करून दिला. पण त्यापैकी कोणीही वळून ममता दिदी ही कालपर्यंतची जी मुख्यमंत्री आहे तिच्याकडे ढुंकून बघायला तयार नव्हतं, तिची दखल घ्यायला तयार नव्हतं. जनमानसामध्ये ममता आणि त्यांच्या पक्षाबद्दल ही जी अफाट घृणा तयार झालेली आहे, आपोआपच त्याचा परिणाम पक्षाचे कार्यकर्ते, पाठीराखे यांच्यावर सुद्धा होत असतो. एका राज्यसभा खासदाराने हे सगळे जे आक्षेप घेतले जातात, आरोप केले जातात, आता त्याचा आधार घेत पक्षाचा आणि आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. जे काही 80 आमदार निवडून आले नवे कोरे, त्यापैकी 58 लोकांनी सभापतींची भेट घेतली आणि आपल्याला ममता दिदीने किंवा त्यांच्या वारसाने नेमलेला गटनेता मान्य नाही असं पत्र दिलं, त्यांच्याबरोबर सह्या केल्या आणि आपल्याला पाहिजे तसा नवा गटनेता निवडून घेतला. आणि यावर चर्चा चालू आहे. इतक्यात संसदेतले सुद्धा, राज्यसभा आणि लोकसभेतले खासदार ममता दिदींना सोडून जाणार, त्यांच्या चलबिचल आहे अशा बातम्या येत होत्या. आणि मी आज ज्या वेळेला सोमवारी बोलतोय 8 तारीखला, त्यावेळेला ममता दिदी दिल्लीत INDA म्हणजे इंडी गठबंधनाच्या विविध पक्षीय बैठकीसाठी आलेले आहेत. आणि अशा वेळेला त्यांच्याच पक्षाचे
बहुतांश लोकसभेतले खासदार ममता दिदीचा फोन देखील उचलायला तयार नाही. अनेकांचे फोन नॉट रिचेबल झालेत किंवा मिस कॉल दिसत आहेत पण भेटत नाहीयेत. आणि अशा वेळेला एक फोटो आला आणि तो फोटो असा आला की ममता दिदी आणि सोनिया गांधी यांनी एकमेकाला गळा भेट केलेली आहे. आणि हे गठबंधन जे आहे इंडी गठबंधन, हे इंडी गठबंधन कसं मजबूत होणार आहे याची चर्चा मीडिया चालू असताना त्याला गती मिळावी, चालना मिळावी म्हणूनच हा फोटो टाकला होता. आणि अर्ध्या तासात एक फोटो असा एक सोशल मीडियामध्ये आणि डिजिटल मीडियामध्ये चॅनेलवर झळकायला लागला की त्यामुळे इंडी गठबंधनाच्या त्या सर्व पक्षीय काय 23 पक्ष आलेत त्या सगळ्या पक्षांच्या मनसुब्यावर अक्षरशः पाणी पडलं. कारण त्यामध्ये ममता दिदींच्या पक्षाचे 12 लोकसभा सदस्य खासदार हे कुठेतरी एका वेगळ्या ठिकाणी बैठक करतायत आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत असा तो फोटो आणि बातमी होती. त्यामुळे ते कुठे आहेत यासाठी सगळ्या मीडियामध्ये धुमाकूळ सुरू झाला. अतिशय वेगाने दिल्लीतले राजधानीतले पत्रकार शोध घ्यायला लागले की भाजपच्या संपर्कात असलेले हे 12 खासदार ज्यांचे चेहरे दिसत आहेत, आकडा दिसतोय, पण ते कुठे बसलेत याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. एकीकडे ममता आणि सोनिया गांधी यांच्या गळाभेटीचा फोटो आणि लागोलाग आलेला हा 12 तृणमूल खासदारांचा फोटो, यामुळे दिल्लीतल्या सगळ्या पॉलिटिकल पंडित आणि राजकीय पत्रकारांची अक्षरशः तारांबळ उडाली. हे मी का सांगतोय मित्रांनो की ज्या दिवशी भाजप विरोधात तयार झालेल्या गेल्या 2 वर्षापासून रडत खडत चाललेल्या INDIA इंडी गठबंधन याची महत्वाची बैठक 2 वर्षानंतर होते. लोकसभा निकाल लागल्यानंतर दुसऱ्यांदा ही मीटिंग होते. मधल्या जवळजवळ 2 वर्षात या गठबंधनाच्या नेत्यांची बैठक झाली नव्हती. त्यावेळेला द्रमुक आणि आम आदमी पार्टी या 2 पक्षांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे, बहिष्कार घातलाय आणि तरीही गठबंधन मजबूत आहे हे सांगितलं जातंय. आणि त्यासाठी ममता दिदी आणि सोनिया गांधी यांच्या गळा भेटीचा फोटो मुद्दाम प्रकाशित करण्यात आला. पण त्यावर या दुसऱ्या फोटोने अक्षरशः बोळा फिरवला. कारण दिल्लीत आलेल्या ममता दिदी यांना त्यांच्याच पक्षाचे बहुतांश खासदार भेटत नाहीये. ममता दिदीचे 28 लोकसभेतले खासदार आहेत आणि 13 राज्यसभेतले खासदार आहेत. त्यापैकी एक खासदार त्यांनी राजीनामा दिला, सुखेंदू काहीतरी नाव आहे, त्यांनी राजीनामा देऊन टाकला. पण उरलेले जे 40 खासदार आहेत ते कुठे आहेत, कोण आहेत, ममता दिदी बरोबर किती आहेत ह्याची चर्चा सुरू झाली. आणि हे 12 खासदार कुठे बसलेत, कुठे आहेत याचा शोध दिल्लीच्या पत्रकारांनी सुरू केला. तेव्हा हळूहळू कोणाच्या तरी लक्षात आलं की हे सगळे बसले ज्या ठिकाणी बसले, ज्या दालनात बसलेत ते दालन मोदी सरकारच्या एका मंत्र्याच्या बंगल्यातलं दालन आहे. मोदी सरकारच्या मंत्र्याच्या एका शासकीय निवासस्थानाच्या दिवाणखान्याचं चित्र आहे. आणि मग तो मंत्री कोण ह्याचा शोध घेऊन किंवा त्याच्यावर खल झाला आणि पत्रकारांच्या लक्षात आलं की बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विधानसभेच्या निवडणुकीतला प्रभारी म्हणून नेमलेला जो मोदी शहांचा विश्वासू असा मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा तो बंगला आहे. आणि विनाविलंब दिल्लीतल्या बहुतेक मीडिया हाऊसचे पत्रकार हे धावत पळत कॅमेरे घेऊन, माईक घेऊन धावत धावत धर्मेंद्र प्रधान यांच्या बंगल्याजवळ गोळा झाले. काय मोतीलाल मार्ग काहीतरी नाव आहे, मला आता आठवत नाही. पण तिथे हे सगळे पत्रकार जमा झाले, पण त्यांना आतमध्ये कोण आहे आणि काय याचा पत्ता नव्हता. पण एक खबर लागली होती की धर्मेंद्र प्रधान यांच्या शासकीय बंगल्यावर दिल्लीतल्या हे सगळे 12 तृणमूलचे खासदार जमा झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत त्यावेळेला धर्मेंद्र प्रधान आहेत की नाही याची माहिती नव्हती, पण बंगालचे नवे मुख्यमंत्री
शुभेंदू अधिकारी मात्र तिथे आहेत अशी बातमी आली होती. त्यामुळे अक्षरशः एक झुंड आणि काय म्हणतात त्याला जमावडा हा धर्मेंद्र प्रधानच्या गेटवर तयार झाला. आणि मग थोड्याच वेळात हा सगळा पत्रकारांचा गोतावळा तिथे जमा झालाय याची खबर आत पोचली. आणि आत बसलेले खासदार बाहेर कसे पडणार हा प्रॉब्लेम होता. मग त्या बंगल्याला मागच्या दाराने निसटून जाण्यासाठी जागा आहे का याचा सुद्धा खल सुरू झाला. पण हे सगळे लोक हे धर्मेंद्र प्रधान मोदींचे विश्वासू मंत्री यांच्या घरी काय करतायत याची चर्चा होती. कोणी सांगत होता की तब्बल 22 खासदार लोकसभेचे हे धर्मेंद्र प्रधान यांच्या घरी गेलेत. पण त्या फोटोमध्ये फक्त 12 जण दिसत आहेत. आणि ममता दीदींच्या पक्षाचे एक लोकसभा खासदार कीर्ती आझाद यांनी पण त्या 12 खासदारांची नावं एका पाठोपाठ सांगितली. पण 12 पेक्षा 13वा खासदार नाहीये याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. दुसरीकडे विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचा वेगळा गट केलेले ऋतुव्रत बॅनर्जी यांनाही प्रश्न विचारला गेला. ते म्हणाले मला माहिती नाही लोकसभेच्या खासदारांमध्ये काय आहे ते काय चाललंय ते. माझा पण वारंवार फोन करून त्यापैकी कोणाशी संपर्क झालेला नाही. पण मी सुद्धा मीडियातून ऐकतोय की जवळजवळ 22 खासदारांचा हा गट आहे आणि तो 2/3 पेक्षा अधिक असून आपण वेगळे होणार असं बोलतोय. आणि मग एकदा हे झाल्यानंतर जे मी 14 मेला मी जे सांगितलं होतं की तृणमूल काँग्रेस फुटणार पण अमित शहा ती फुटू देणार नाहीत. अमित शहा तृणमूल काँग्रेस अख्खा पक्ष ठेवतील आणि त्यामध्ये अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदेचा शोध घेतील असं भाकीत मी केलं होतं. नंतरच्या गेल्या 15-20 दिवसामध्ये हळूहळू करत त्याच्यावर चर्चा झाली. आणि मग ह्या गटाचा मग तो ऋतुव्रत बॅनर्जी कोण संदीपन साहा ही नावं काकोली घोष नावं पुढे आली. पण आता प्रश्न असा आहे की जी केस शिंदे आणि अजितदादांची सुप्रीम कोर्टात पडून आहे आणि ज्यांना एक स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्या प्रकारचं ऑपरेशन भाजप यामध्ये करतंय का तर या बाबतीत भाजपने संपूर्णपणे मौन व्रत धारण केलेलं आहे. याविषयी भाजपकडून कुठलाही खुलासा किंवा तपशील बाहेर आणू दिला जात नाही. आणि त्यामुळे पॉलिटिकल पंडितांना कळत नाहीये की हा कुठला पॅटर्न आहे. पहिला पॅटर्न एकनाथ शिंदे, दुसरा पॅटर्न अजितदादा पवार, तिसरा पॅटर्न अगदी अलीकडचा राघव चड्डा यांच्या आम आदमी पक्षाचे 10 पैकी 7 राज्यसभेतले खासदार हे थेट भाजपमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन विलीन झाले. या 3 पॅटर्न पैकी कुठल्या प्रकारे तृणमूल खासदारांचा हा 2/3 गट हा भाजपत जाणार की स्वतंत्र पक्ष राहणार. कारण तिथे परत गोची आहे. बंगालचा सामान्य मतदार आज भाजपवर तृणमूल काँग्रेस आणि ममता यांच्यावर इतका चिडलेला आहे की अशा वेळेला तृणमूल काँग्रेसच्या आमदार किंवा खासदार यांना भाजपने आपल्या पक्षात सामावून येणं विलीन करणं म्हणजे त्या मतदाराला लाथ मारण्यासारखं होईल. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत 4 मेच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये कोणी येणार असेल तर त्याला आम्ही घेणार नाही, नजीकच्या काळात तर बिलकुल घेणार नाही असं ठामपणे भाजपच्या बंगाल प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच सांगून टाकलेलं आहे. जर सामान्य पदाधिकाऱ्यांना घेणार नसाल तर मग आमदार खासदारांना कसं घेणार. अर्थात विधानसभेमध्ये भाजपला 2/3 पेक्षा अधिक बहुमत आहे. तिथे तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची भाजपला बंगालचं सरकार चालवण्यासाठी अजिबात गरज नाही, अजिबात गरज नाही. पण दुसरीकडे तुम्ही बघाल तर एक गोष्ट साफ आहे की लोकसभेमध्ये भाजप बहुमत नाहीये. एनडीएचा बहुमत म्हणून सरकार चालवायला लागतंय. अशा वेळेला 20-22 खासदारांची भर जर लोकसभेच्या भाजप पक्षामध्ये पडली तर सरकार अधिक मजबूत होतं. आणि म्हणूनच
शिंदेचे खासदार जातील का, शरद पवारांचे खासदार जातील का, उद्धव ठाकरेंचे खासदार फुटतील का, या चर्चा गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्याने चालू आहे. पण इथे तर आयतं चालून तृणमूलच्या 22-24 खासदारांचा गठ्ठा येत असेल तर मग भाजपला मोह होणं स्वाभाविक आहे. पण त्या आकड्यासाठी, लोकसभेच्या आकड्यासाठी नुकत्याच जिंकलेल्या बंगालच्या लोकमताकडे लाथ मारून पाठ फिरवायची का, ही भाजपसाठी सुद्धा समस्या आहे. आणि मग यातून कुठला मार्ग काढणार? 10व्या परिशिष्टानुसार पक्षांतर कायद्यामध्ये 2/3 लोक पक्षातून वेगळे होऊ शकतात, पण त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं. स्वतंत्र गट किंवा पक्ष म्हणून राहता येत नाही. आणि मग यातून कसा मार्ग काढणार? तो म्हणूनच सगळ्यांच्या डोक्यामध्ये, पॉलिटिकल पंडितांच्या डोक्यामध्ये एकनाथ शिंदे, काय तो तुमचा अजितदादा पवार किंवा राघव चड्डा आम आदमी पार्टी हे पॅटर्न नेतात. पण हे सगळे लोक एक गोष्ट विसरले की अजून एक पॅटर्न आहे आणि त्याला स्वाती मालीवाल पॅटर्न म्हणतात. तुम्हाला आठवत असेल तर जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्य, त्यांच्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये मारहाणीचा प्रकार झाला होता. तो दबवण्याचा प्रयत्न झाला, पण अखेरीस मालीवाल यांनी पोलीस तक्रार दिली आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं, वाळीत टाकलं गेलं. तेव्हापासून स्वाती मालीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत आपल्या पक्षाची किती बदनामी करावी तितकी केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरामॅन घेऊन जायचा आणि केजरीवाल सरकारने लोकांची कशी दिशाभूल केली, कुठलीही नागरी कामं केली नाही, लोकांच्या अडचणीमध्ये केजरीवालने भर घातली, असा प्रचार जो केला त्याचाही परिणाम म्हणून केजरीवाल यांना दिल्लीची सत्ता गमवावी लागली. पण एवढं सगळं होऊन सुद्धा केजरीवाल हे मालीवालला पक्षातून काढून टाकू शकत नव्हते. कारण एकदा तुम्हाला पक्षातून काढून टाकलं तर तुम्ही अपात्रतेची जी टांगली तलवार आहे ती जाते आणि तुम्ही पक्षशिस्त मोडून सुद्धा पक्षात राहू शकता. हा मालीवाल पॅटर्न आहे. अर्थात तो नवा नाहीये. हा उद्योग शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांनी भाजपचे खासदार असताना सुद्धा केला, पण भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारली. तेव्हा मालीवाल पॅटर्न हा तसा नवा नाही, तरी आजच्या परिस्थितीत त्याची उपयुक्तता मला अधिक दिसते. तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांना तडकाफडकी पक्षातून काढण्याची हिंमत ममता दीदीमध्ये नाहीये, कारण त्यांना दाखवायला आता लोकसभेतला आकडाच महत्वाचा आहे. पण या कालखंडामध्ये हे जो वेगळा गट केलेले 22 खासदार आहेत त्यांच्या समोर मालीवाल मार्ग उपलब्ध आहे. मालीवाल मार्ग याचा अर्थ पक्षाच्या नेतृत्वाने जे आदेश दिले ते पाळायचे नाहीत आणि जाणीवपूर्वक पक्षशिस्तीचा बडगा आपल्यावर उगारून घ्यायचा. कारण या लोकांना पक्षातून काढून टाकलं तर मग त्यांची लोकसभेचं सदस्यत्व अबाधित राहतं, पण ते स्वतंत्र होतात आणि कुठल्याही पक्षाच्या बरोबर स्वतःला जोडून घेऊ शकतात. त्याला मालीवाल पॅटर्न असं मी म्हणतो. तेव्हा आत्ताच्या घडीला मला असं वाटतं की तृणमूल काँग्रेसचा जो फुटलेला 22 खासदारांचा गट आहे तो पक्षांतर करणार नाही. तो आपण पक्षात आहोत असं दाखवेल आणि जितकं शक्य होईल तेवढं अभिषेक बॅनर्जी, ममता दीदी आणि त्यांचे जे काही नियम आदेश असतील ते झुगारत राहील, ज्यामुळे पक्षाची शिस्त मोडली जाईल आणि त्यांना पक्षातून काढावं लागेल. पण काढलं तर ते उजळ माथ्याने भाजपसोबत जाऊ शकतील, एनडीएत जाऊ शकतील. तेही नकोय, हेही नकोय. त्यामुळे त्यांनी बेशिस्त होणं पक्षात राहून हा एक पॅटर्न आहे राजकारणातला, कायद्याला बगल देणारा, पक्षांतर कायद्याला बगल देणारा आणि आपलं राजकीय हेतू साध्य करणारा. आणि त्यामुळे जे 22 खासदार
तृणमूल काँग्रेसमधून बंडाला उतरलेले आहेत ते या पुढल्या काळात बेशिस्त करून आपल्या पक्ष नेतृत्वाला डिवचत राहतील. त्याला मी मालीवाल पॅटर्न म्हणतो. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.